आता आपण बघूयात पावसाचा फटकार शेतकऱ्यांना देखील बसलाय याबद्दलच्या टॉप 9 बातम्या। राज्यात 23 जिल्ह्यांना अवकाळीचा फटका। 23,331 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातही काही जिल्ह्यातील पिकांना फटका। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। मान्सूनपूर्व पावसाचा बुलढाण्यातील 56 गावांना फटका। उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान तर वीज पडून 12 जनावरांचा मृत्यू। अमरावतीतील 276 गावात अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान। 771 घरांची पडझड। 12,000 हेक्टरवरील शेती पिकांचं नुकसान। अहिल्यानगरमध्ये पावसामुळे 52 गावातील 423 हेक्टरवरील शेतीचं नुकसान। अकोले आणि संगमनेर तालुक्यातील शेतीचं सर्वाधिक नुकसान। जिल्हा कृषी विभागाची माहिती। सोलापूरच्या बार्शीत वादळी पावसामुळे छत कोसळलं। बार्शी तहसील कार्यालयासमोरील कॅन्टीनचं छत कोसळलं। 1 जण जखमी तर 5 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश। जळगावच्या यावल तालुक्यात शेतकऱ्यांनी केळीच्या बागेवर फिरवला रोटावेटर। 15 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेकडो हेक्टरवरील केळी बागा आडव्या झाल्या। नुकसानामुळे हतबल होत साखळी गावात शेतकऱ्यांनी केळी बागेवरून रोटावेटर फिरवला। हिंगोलीच्या मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेली हळद भिजली। संत नामदेव मार्केट यार्डमधली घटना। मार्केट कमिटीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांची हळद भिजल्याचा आरोप। कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये मान्सूनपूर्व पावसामुळे केळी बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी सुरेंद्र हसुरे आणि आशिष हसुरे या शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान।